आता याचं वजन पण कमी आणि हे फोल्डेबल पण आहे. मग याची तरी आपण म्हणतो ना कितीपर्यंत टिकू शकतं, म्हणजे हे किती वर्ष टिकू शकतं? वर्षानुवर्षे मॅडम टिकू शकतं. तुम्ही आता बघू शकता ऊन वारा पाऊस इथं आपण पावसातच ठेवलेला आहे, त्याला काहीही होत नाही. किंवा जरी उन्हात ठेवला तुम्ही वर्षभर वापरू शकता. फोम मखरांचं वैशिष्ट्य काय आहे, म्हणजे पारंपरिक मखरांच्या तुलनेत याचं काय वेगळं विशेष महत्व आहे? म्हणजे तुम्हाला पूर्णपणे हे 3D मध्ये मखर मिळणार आहे. फोम मध्ये कसं आहे, लोकांच्या कस्टमरला सुटेबल आणि स्वस्त काय मिळते ह्याकडे लोकांचा आता कल चालू आहे. आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर. नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार. क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर. संपर्क 90 286 10 470. गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच घराघरात आणि मंडळांमध्ये सजावटीची लगबग सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. यंदाच्या गणेशोत्सवामध्ये सजावटीमध्ये पारंपरिक सजावटीसोबतच ॲक्रेलिक फोम तसंच प्रिंटेड फोम अशा अनेक फोमची आपल्याला आता मखरं पाहायला मिळतात आणि ती मखरं कशी तयार होतात आणि त्या मखरांची बाजारपेठेमध्ये कशी मागणी आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपण आलेलो आहोत तर इथं महालक्ष्मी आर्ट्समध्ये या मखरांचं काम कसं चालतं आणि कशा प्रकारे मागणी आहे हे आज आपण इथं पाहणार आहोत. तर इथल्या ओनरशी आता आपण बोलणार आहोत. नमस्कार. या फोम मखरांची तयारी कशा पद्धतीनं चालू आहे आणि कशा पद्धतीनं तुम्हाला याची मागणी येते? भरपूर प्रकारात मागणी आहे मॅडम आपल्या इथं. आणि साधारणतः मला वाटतं 1 महिना ते 1.5 महिना झाला आमचं हे काम चालू आहे. मंडळांसाठी असू दे किंवा घरगुती गणपतीसाठी असू दे. आता मला वाटतं 15 ते 20 आपल्या ऑर्डर फुल फायनल झालेल्या आहेत आणि इथून पुढे ही आपल्या ऑर्डर कंटिन्यू राहणार आहेत. हे ऊन वारा पावसाला काहीही होत नाही ऍक्च्युली. प्लस पावसाळा असू दे किंवा हे तुमचा विद्युत रोषणाई LED लाईट्स ह्या सगळ्या ह्यात इन्स्टॉल असणार आहेत. हे तुम्ही आता बघू शकताय मी काम करतोय. पूर्ण ह्याला साईडला वगैरे लाईट वगैरे सगळे येणार आहे. त्याच्या पाठीमागच्या बाजूला आणि बॅकग्राऊंड वगैरे भरपूर आहे. या फोम मखरांचं वैशिष्ट्य काय आहे, म्हणजे पारंपरिक मखरांच्या तुलनेत याचं काय वेगळं विशेष महत्व आहे? म्हणजे तुम्हाला पूर्णपणे हे 3D मध्ये मखर मिळणार आहेत आणि विथ LED. पारंपरिक मध्ये तुम्हाला फक्त सिंगल साईड किंवा सिंगल कलर मध्ये वगैरे मिळत होते. आता हे पूर्ण तुम्हाला हे बघू शकताय पूर्ण हा पूर्ण 3D मध्ये आहे. तुम्हाला दाखवू आता. हे पूर्ण 3D मध्ये आहे. त्याच्या पाठीमागच्या बाजूला लाईट्स वगैरे येणार. त्याच्या पाठीमागे प्लस इथं नागाचं कटआउट जे आहे मोठं ते पण तुम्हाला यात अवेलेबल होणार आहे. आता सध्या मार्केटमध्ये गणेशोत्सव थोडक्यावर म्हणजे थोडेच दिवसात त्याचं आगमन होत आहे. मग सगळ्यात जास्त कोणत्या प्रकारच्या फोमला तुमच्याकडून मागणी येते? 5 mm फोम मध्ये कसं आहे, लोकांच्या कस्टमरला सुटेबल आणि स्वस्त काय मिळते ह्याकडे लोकांचा आता कल चालू आहे. त्यामुळे जेवढं स्वस्तात स्वस्त देता येईल आपलं त्या हिशोबाने आपण काम करतोय इथं. घरगुती गणपतीच्या मखरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांच्या मखरांमध्ये असा काय फरक तुम्हाला वाटतो? भरपूर आहे. घरगुती मंडळांचे कसे आता घरगुती गणेशोत्सव साधारणतः 3x4 4x5 वगैरे सफिशियंट असतात. पण तुम्ही जेव्हा मंडळाचे काम करता तेव्हा तुमचं 10 फूट बाय 15 फूट 20 बाय 15 असे कटआउट्स वगैरे आपल्याकडे अवेलेबल होतात. ते पण आपण करून देऊ शकतो. आता घरगुती करताना तर तुमचं काम इथल्या इथं होऊन जात असेल, पण ज्या वेळेला तुम्ही एखाद्या मंडळाचं काम घेता त्यावेळेला मखरांची साईज आकार त्याचा मोठा असेल त्यावेळेला कोणती काळजी घेतली जाते? पूर्णपणे आता पहिली गोष्ट आपण त्याला साठी गोडाऊन पूर्ण वेगळं घेतलेलं आहे. त्या तिथं आमचं काम पूर्ण होतं आणि तिथून झालं तर पूर्ण प्रॉपर पॅकिंग वगैरे करून आपण त्या मंडळाला तिथे पाठवतो. आणि कसं इन्स्टॉल करायचं कसं फिटिंग करायचं ह्या सगळ्या तिथं आपण इन्स्टॉलेशन सांगू शकतो आपण तिथं. आता याचं वजन पण कमी आणि हे फोल्डेबल पण आहे. मग याची तरी आपण म्हणतो ना कितीपर्यंत टिकू शकतं, म्हणजे हे किती वर्ष टिकू शकतं? वर्षानुवर्षे मॅडम टिकू शकतं. तुम्ही आता बघू शकता ऊन वारा पाऊस इथं आपण पावसातच ठेवलेला आहे, त्याला काहीही होत नाही. किंवा जरी उन्हात ठेवला तुम्ही वर्षभर वापरू शकता. गणपती झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट बॅकड्रॉप म्हणून वापरू पण शकता. ते म्हणजे ही एकदा मखर वापरल्यानंतर आपण किती वर्ष पण वापरू शकतो? किती पण वर्ष वापरू शकतो. कमीत कमी 10-12 वर्ष जरी याला काही होत नाही. जर वाटलं तर आपण दुसऱ्या वर्षी नवीन करू शकतो आणि हे कुणाला तर आपल्याला देऊ शकतो दुसऱ्याला. असं पण भरपूर आहे. मखर बनवताना एकूणच तुम्हाला कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते? मखर बनवताना प्रॉपर कस्टमरची साईज महत्वाची असते. आणि कस्टमरच्या गणपतीच्या साईजनुसार आकारानुसार आपण हे प्रॉपर सगळं काम करावं लागतं. त्यांची साईज किती आहे काय आहे त्यानंतर तुमच्या साईडला किती अवेलेबल जागा असणार आहे हे पहिला महत्वाचं आहे. ते त्या हिशोबाने आपण काम करतो. आता ज्या तुम्ही मखर बनवलेल्या आहेत त्या कोणत्या कोणत्या मखर इथं अवेलेबल आहेत? आता तुम्हाला इथं बघू शकता तिरुपती आहे, महालक्ष्मी मंदिर सारखं टेम्पल आहे, महादेवाचं आहे, तिरुपती आहे, शंकर आहे. प्लस तिथं तुम्हाला परत महादेव एक्स्ट्रा मिळेल. तिरुपती आहे, नरसिंह आहे. प्लस तुम्हाला आता दुसरा एक सांगायचं म्हणलं तर
विठ्ठल आहे आणि सगळ्यात स्पेशल ते आमचं अजून काम पूर्ण व्हायचं आहे. महालक्ष्मी मंदिराचं ते दीपमाळ वगैरे आहेत प्रॉपर, त्या सगळ्या प्रॉपर तुम्हाला 1-2-4 दिवसात बघायला मिळतील. आता ग्राहकांची मागणी तरी या मखरासाठी वाढते, पण त्याच्या किमती कशा असणार, म्हणजे कुठून चालू होणार आणि कुठेपर्यंत त्या किमती असणार? आता 3x4 चे जर मखर असेल तर 3,500-4,000 रुपयापासून 25,000-30,000 पर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहेत. आता किती दिवस झालं तुम्ही हे मखराचं काम चालू केलेलं आहे? आता साधारणतः 1 महिना झाला मॅडम हे काम चालू केले. आता कस्टमरच्या ऑर्डरनुसार आता ज्या नवीन ऑर्डर येतात त्यानुसार तुम्हाला ते साधारणतः 3-4 दिवसात आपण ते त्यांना रेडी करून देऊ शकतो. 4 दिवस लागतात तरी. तर आता आपण पाहिलेलं आहे की महालक्ष्मी आर्ट्समध्ये मखरचं काम कशा पद्धतीनं चालतं. घरगुती मखर असो किंवा सार्वजनिक मंडळांपर्यंत ही मखर त्यांची पुरवली जाते आणि मोठ्या सार्वजनिक मंडळांसाठी त्यांनी वेगळं गोडाऊनही घेतलेलं आहे आणि त्यांचं आता हे काम युद्धपातळीवर चालू आहे, कारण मागणी भरपूर वाढत आहे. या फोमपासून बनवलेल्या मखरांची म्हणजेच हे जे मखर आहेत तर ते तुम्ही एकदा वापरून पुन्हा पण वापरू शकता, म्हणजे अनेक वर्ष वापरता येणारे हे फोम असल्यामुळे त्याला काहीही होत नाही. ऊन, वारा, पाऊस हे सर्व झेलणारे हे फोम असल्यामुळे तुम्ही ते अगदी हलक्या आणि योग्य वजनाचं असल्यामुळे ते तुम्ही कितीही वर्ष वापरू शकता. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर.